हाय हॅलो नमस्कार. आज तिळाच्या पौष्टिक अशा करंज्या कशा करायच्या ते बघूयात. तर त्यासाठी काय काय साहित्य घेतलं आहे ते प्रथम बघूयात. तर इथं 1/2 किलो रवा स्वच्छ निवडून चाळून घेतला आहे. अर्धी वाटी साजूक तुपाचं कडकडीत मोहन घालून सर्व तूप रव्याला छान चोळून घ्यायचं आहे. इथं तुम्ही अर्धा मैदा किंवा अर्धा रवाही घेऊ शकता, पण इथं मी रवाच घेतला आहे. सगळ्या रव्याला छान चोळून घ्यायचं आहे. तूप म्हणजे वरचं आवरण आपलं छान खुसखुशीत होतं. आता चवीपुरतं मीठ आणि दूध घालून सैलसर मळून घ्यायचं आहे, कारण रवा असल्यामुळं रवा नंतर फुलतो. आणि झाकून 1-2 तास ठेवून द्यायचं आहे. इथं तीळ 1/2 किलो स्वच्छ निवडून घेतलेत. ते मंद गॅसवर छान खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. काजू आणि बदाम घेतलेत थोडेसे, ऑप्शनल आहेत ते, पण पौष्टिकपणासाठी घेतलेत ते. इथं 1/2 किलोला थोडासा कमी गूळ चिरून घेतला आहे. तूप, गूळ, तीळ आपल्या शरीराला छान पौष्टिक असतं. आता तीळ खमंग होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. पीठ आपलं 2 तासांनी भिजलं की ते खलबत्त्यात किंवा मिक्सरमध्ये जरा कुटून घ्यायचं आहे मऊ होईपर्यंत. आता तीळ आपले छान भाजून झालेत. आता त्यात बदाम घालून थंड झाल्यावर मिक्सरला वाटून घ्यायचं आहे बारीक, आणि नंतर गूळ घालून वेलची पूड व जायफळ पूड घालून छान एकत्र करून घ्यायचं आहे. त्यात नंतर 2-3 चमचे तूप घालायचं आहे. आता इथं तूप पातळ करून कॉर्नफ्लॉवर घालून घेतलं आहे आणि छान फेटून घ्यायचं आहे हे साठा. आता इथं मी खलबत्त्यात पीठ छान कुटून घेतलं आहे. छान मऊ झालं आहे आपलं पीठ. आता ह्याच्या 3 लाट्या चपात्या करून घ्यायच्यात आपल्याला एकाच आकाराच्या, आणि हा साठामधून लावून घ्यायचा आहे. त्यावर साठा लावला की दुसरी पोळी ठेवायची आहे आणि पुन्हा एक पोळी ठेवून वळून घ्यायचं आहे ते. आणि एकसारखे गोळे कट करून घ्यायचे. आता हे 3 पोळ्याचं करून घेतलं आहे मी, तुम्ही बघू शकता. आतून छान साठा आपल्याला सगळीकडे एकसारखा लावून घ्यायचा आहे, खूप पण नाही लावायचा. आणि आता अशा रीतीने रोल करून घ्यायचं आहे. आत हवा राहिली नाही पाहिजे. आणि एकसारखे आपल्याला कट करून घ्यायचं आहे. कडा दाबून कट करून घ्यायचं आहे. आता आपले पेढे तयार झालेत. आता लाटताना मधून दाब देऊन आपल्याला ते लाटायचे. ह्यातला एक पेढा घेऊन मी हलक्या हाताने लाटून घ्यायचं आहे. आणि यात चमचाभर तिळाचं सारण भरून दूध लावून करंजी छान पॅक करून घ्यायची. इथं आपल्या सर्व करंज्या तयार झाल्यात. आता तेल तापत ठेवलं आहे. तेल छान तापलं की आपल्याला करंज्या तळून घ्यायच्यात. पाहू शकता आपल्या करंज्या छान तळून होत आहेत. इथं आपल्या सर्व करंज्या तळून झाल्यात. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.